चला नमस्कार. आपण इंग्लिश ग्रामर कोर्स बघतो आहोत आणि या कोर्समधून आपण दररोज नवीन नवीन काहीतरी शिकतोय ना. मला वाटतं सगळ्यांना या कोर्सचा फायदा नक्की होत असणार. जे जे तुम्हाला समजतंय ते तुम्ही शेअर करू शकता, मलाही सांगू शकता. सर आम्हाला ही गोष्ट समजते बेटर किंवा ही गोष्ट नाही समजत. हं? चलो आपण कुठपर्यंत आलो काल सांगा चला फटाफट. सर सिंग्युलर प्लुरल चालू होतं. नंबर सिंगुलर प्लुरल. राईट. सिंग्युलर प्लुरलच्या अगोदर आपण काय शिकलो होतो? जेंडर ऑफ मला नाउन. बहुतेक ना तुम्ही काल असं म्हणत होता ना की सिंग्युलर प्लुरल येतं आम्हाला, काही नका सांगू. काय घ्यायचे नियम 2 मिनिटांमध्ये घेऊन टाकू. चला फटाफट फटाफट. जर तुम्हाला ते येत असतील तर मग पटपट घेऊन पुढे जाऊ. जर नसतील येत तर मग आपण चर्चा करू. ठीक आहे, चालेल असं? ओके. ओके. काल आपण काय बघितलं होतं? पहिलाच नियम मी तुम्हाला सांगितला होता की जे शेवटचं अक्षर असतं त्याला जर तुम्ही जोरात म्हणत नसाल, दाबून टाकत असाल, जर ते व्यंजनाने एंड होणार असेल तर तुम्ही त्याला डायरेक्टली नुसतं येस लावू शकता. बरोबर आहे ना? 2-4 उदाहरणं पण सांगितली होती ना काल. होम, अजून काय काय सांगितलं होतं ना, राईट? पेन्स, डस्टर्स, स्कूल्स, सगळ्यांना आपण ते करू शकतो तसं. ओके, चला पुढे. अजून तुम्हाला काय माहिती आहे? एखाद्या आपण अजून कधी करू शकतो आपण अनेक वचन कधी करू शकतो अजून? जर त्या शब्दामध्ये एस एच, माहिती का तुम्हाला हा रूल? दुसरा रूल SHCHSOX, सॉक्स लक्षात ठेवायचा. ह्या अक्षरांनी एंड होणारे जे पण शब्द असतील त्यांना काय करायला पाहिजे? ES लावायला पाहिजे. माहिती का हा रूल? येस और नो? सांगितलं बरोबर. यांनी जर शेवट होत असेल तर काय लावायला पाहिजे? मग ES करा. कशासाठी? प्लुरल करण्यासाठी. कळतंय का? येस और नो? सांगत चला मला फटाफट. तुम्ही सांगितलं तर कळेल ना मला. लिहित असल्यावर तुम्ही बोलत नाही ना? मलाही कळत नाही तुम्ही काय करताय, नेमकं लिहिता का नाही. लिहितो सर. लिहा. चला, कोणकोणते शब्द माहिती आहेत तुम्हाला जे या शब्दांनी एंड होतात? श ने एंड होणारे शब्द सांगा ज्याचं आपण अनेक वचन. ऍक्च्युअली नावं पाहिजे आपल्याला ना. आपल्याला वर्ब वगैरे नाही पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? नावं पाहिजे आपल्याला. सांगा बरं, श ने एंड होणारा एखादा शब्द सांगा बरं जे क्रियापद नाहीये. कॅश सर. कॅश. पण कॅशचं अनेक वचन कॅशेस असं करतो का आपण? नाही सर. नाही करत ना. शक्यतो कॅश एकच असते ना, मच मोर, राईट? विश होऊ शकतो. विश है ना, एक विश म्हणजे एक इच्छा है ना, त्या एका इच्छेच्या अनेक इच्छा. मग तुम्ही त्याला काय करू शकता? विशेष असं होऊ शकतं ना. ज्याच्याकडे मिसेस त्याच्याकडे काय विशेष है ना, विशेष. अजून एखादं काय आठवतं का बघा तुम्हाला? कोणता पण एखादं ज्याच्यामध्ये एस एच लागलंय? मला तर काय लवकर आठवत नाही बाबा. पुश म्हणजे धक्का, परंतु पुश हे वर्ब पण होतं ना, धक्का देणे. पुशेस म्हणजे मग त्याला अजून काय आहे का बघा बरं? श ने एंड होणारा शब्द. श. बुश. बुश होईल ना, बुश है ना. बुश म्हणजे काय माहिती का तुम्हाला? बुश नाही माहित? झुडूप. छोटे छोटे प्लांट्स असतात ना, झाडं झुडपं असतात छोटे छोटे बारीक बारीक, त्यांना आपण बुश म्हणतो. त्याला आपण बुशेस म्हणू शकतो ना, बरोबर आहे की नाही? शोधा मग ते श ने एंड होणारे शब्द ज्याला ES लागणार आहे. आपल्याला फक्त एवढं बघायचंय कशाने एंड झालंय, त्याचं प्लुरल कसं होतं. बरोबर. चलो, च ने एंड होणारे शब्द सांगा बरं फटाफट. च ने एंड होणारे काय काय? च वाले सापडतील ना. कॅच. सांगा सांगा. मला काही येत नाही रे बाबांनो, माझ्याकडे नका बघू. एक कॅच, अनेक कॅचेस. कॅच कशामध्ये असतात? मॅच मध्ये ना. मॅच पण एक एक दोन दोन घ्या, आपल्याला कळण्याशी मतलब आहे की नाही. मॅच, सॉरी कॅच झाला का परत? मॅच. मग मॅच सारखं बॅच पण होईल ना.
बॅच पण होईल ना, बॅच. बॅचला ES लागला तर काय झालं? बॅचेस 2-3 बस झाले, काही खूप जास्त खेळायची काही गरज नाही. चला कोण आलं का? चला सांगा पटापट. आता कोणतं अक्षर? येस. येस वाला शब्द सांगा बरं, ज्याच्या शेवटी येस आहे. पास असतं ना, गेट पास वगैरे असतं ना, गळ्यात अडकवायचं पास. हो सर. मग ते पासचं पण काय होईल? पासेस होतं ना, आमच्याकडे पासेस नाही हो, नाही तर आम्ही पण आलो असतो. पासेस. बस. बसच्या पण शेवटी काही स असतो ना, बस. त्याचं काय होईल? बसेस होईल ना. हो. सांगायचं रे, सांगायचं. अजून काय सापडतं का स वालं? काही सांगा. ग्रास म्हणजे गवत, पण त्याचं पण ग्रासेस असं काही करत नसतं. ग्रासचं ग्रासच राहतं इथे निघून. हा ओके, लक्षात ठेवा, ज्याचं एंड स ने होईल त्याला सेस लावायचं. अजून काय आता? ओ ना, ओ वाले सांगा बरं, ओ वाले शब्द कोण कोण आहे? मँगो है ना, मँगो. ओ ने एंड झालं, त्याला इज लावायचं. काय होईल मग? मँगोज. अजून सांगा बरं, जे शेवटी ओ लागलाय. सर प्रोमो. काय? प्रोमो. प्रोमो. अच्छा, हा बरं झालं तू हा शब्द बोललास. हा कधी कधी काय होतं ना, काही काही शब्द हे मोठ्या शब्दांचे शॉर्टकट केलेले असतात. हा मला सांगा बरं, एक मिनिट, हा सगळ्यांनी 2 मिनिटं थांबा आणि याचा प्रश्न किती सुंदर बघा. प्रोमो हा शब्द कोणत्या शब्दाचा शॉर्टकट? कोण सांग? कौन बनेगा नॉलेजपती? प्रमोशन. शाबास, येस, दॅट इज राईट. बघ रे दादा, अवधूत. आता एक प्रमोशन असं आपण त्याला एक प्रमोशन म्हणू, बरोबर? आता ह्याचं अनेक वचन केल्यावर काय होईल सांग बरं पटकन मला. प्रमोशन्स. बरं, त्याला लागेल का ES? नाही. नाही. मग याच्या पप्पाला लागत नाही ना, म्हणून याला पण लागत नाही. हे कळलं का? हा. नोट डाऊन दिस पॉइंट. जे शब्द एका मोठ्या शब्दाचे शॉर्टकट बनलेले असतात त्यांना ES नाही लागत, जरी ओ शेवटी असला तरी पण. खूप छान, खूप सुंदर शब्द वापरला तू इथे. असं कोण कोण आहे अजून? फोटो पण आहे ना, फोटो. याला पण शेवटी ओ असतो, राईट? पण ह्याला ES लागेल ना सर? नाही फोटो लागणार, नाही लागणार. फोटोचे पप्पा माहिती आहे का तुम्हाला कोण आहे? फोटोचे पप्पा नाही. फोटोग्राफ. अरे काय सर, हा फोटोग्राफ. फोटोग्राफ. हा फोटोग्राफ. फोटोग्राफ मधला शब्द येतो छोटासा, फोटोग्राफचा. हा त्याला पण नाही लागणार. हा लवकर 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 जॉईन होत चला रे. आता हा बघा, हिरो. याच्या पण शेवटी आला बरं का ओ. आता मला सांगा, याचे कोणी पप्पा आहे का? हिरोचे पप्पा? नाही सर. हिरोचे आज थोडी ना काही, हा ग्रँडफादर, ग्रँड हिरो असं काही नसतं ना, त्याच्यापासून ते हिरो झालंय. हिरो हिरोच आहे. मग जो हिरो इतकंच आहे ना, हिरो, त्याच्या शेवटी ओ आलाय ना, मग तुम्ही त्याला ES लावू शकता. हे कळतंय का बघा बरं? म्हणजे शेवटी ओ आल्यावर कधी ES लावायचा, कधी नाही लावायचं, हे पण कळलं पाहिजे ना. पोटॅटो आहे. अजून काय आहे तुमचं? टोमॅटो ना. पोटॅटोचा भाऊ कोण? टोमॅटो. टोमॅटो. त्या झोमॅटोनी यांची सगळी बिचाऱ्यांची इज्जत घालून टाकली आता टोमॅटोची, ना. तर पोटॅटो, टोमॅटो हे काही कोणत्या शब्दापासून बनलेत का? नाही ना. मग यांना ES लागणार. मला वाटतं मुद्दा कळला असेल तुम्हाला, का नाही कळला? कळलं. कळलं सर. कळलंय ना. जे शॉर्ट फॉर्म बनलेत ना त्यांना नाही लावायचं का? जे शॉर्ट फॉर्म बनले त्यांना नाही लावायचं. घ्या बरं पटपट लिहून, मला पुसायचंय आता. पुसू का सांगा मला? पुसा सर, लिहिले. लिहिलेलं आहे ना?
हो. आता बघा हा, काही काही शब्दांच्या शेवटी वाय असतं बरं का, शेवटी काय असतो वाय. आता नीट समजून घ्या, शेवटी काय त्याच्या वाय, पण ते वायच्या अलीकडे कोण आहे त्याच्यावर खूप महत्वाचं शब्द. नीट समजून घ्या मी काय म्हणतो ते. हा, काही शब्दांच्या शेवटी काय असतो वाय असतो. हा, आता कोणता पण एखादा शब्द घ्या तुम्ही, हा एक डे घेऊन टाकला आपण, हा बरोबर, आणि हा एक सिटी घेतला बरोबर. दोन्ही शब्दाची शेवटी वाय आहे की नाही मला सांगा, मला ऐकायला येतो, बोला फटाफट. आहे आहे की नाही वाय दोघांच्या पण शेवटी? आहे सर. परंतु त्याच्या अलीकडे, इकडे एक शब्द सोडून इथे आणि इथे तुम्हाला एक छोटासा जाणवेल असा फरक दिसतो का? मला पटकन सांग. नसेल दिसत तर द्या सोडून. AIOU. करेक्ट. कोणाच्या मागे? डेच्या मागे, बरोबर. मग शेवटी वाय आहे ठीक आहे, पण अलीकडे AEIOU आलं बरोबर. अलीकडे कोण आलं? वॉवेल. AEIOU हे कोण आले? वॉवेल आले बरोबर, हम्म. राईट हो, ना. सर. अशा वेळेला नुसतं यस लावायचं, कळतंय का? हो सर. अशा वेळी फक्त काय जोडा? येस. कशाला? प्लुरल करायला. प्लुरल म्हणजे काय त्याचं? अनेक वचन. हा, जेव्हा जेव्हा वायच्या अलीकडे AEIOU हे आपले स्वर आले असतील त्यावेळेला त्यांचं अनेक वचन करताना बाकी काय डोकं लावू नका, नुसतं येस लावा. सांगा बरं कोणकोणते शब्द तुम्हाला आठवतात बरं? डे आहे इथे, ए असल्यामुळे आपण याला डेज म्हटलं ना. काय काय अजून सांगा चला. टॉय, टॉय पण मला वाटतं असंच एक शब्द आहे ना, टॉय हो सर. आहे ना टॉय. हो आहे सर. बोला 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 बोला. तोपर्यंत तुमच्या आनंदात सहभागी होतो मी मस्त. चिअर्स. बोला सांगा. टॉय सारखे शब्द सांगा ना तुम्हाला जे जे काही माहिती असतील ते. सर ड्राय. सर बॉय. बॉय. ड्राय काही हे आहे का, नाव आहे का कोणाचं? नाही सर. काही पण गोळ्या मारते तो. AEIOU शोधा ना. लेज है ना, ले मध्ये पण येस असतं ना लेज. हो. चला बोला अजून. की, आपल्या घराची चावी असते ना, चावी. मला चहा पिल्यावर आठवलं बघा, की वरून कीज होतं की नाही. असं आठवा, त्याच्यामध्ये ए आहे, ई आहे, आय आहे, वाय आहे, मग AEIOU आहे, त्याच्यानंतर वाय आला. असं शब्द आठवा कोणते? नाही आठवत? व्हॅली. व्हॅली वायच्या अलीकडे काय आला? ई आलाय ना. हो आलं की सर. नाही आला? बोलत चला, मला सांगायचं काय. हो. त्या अगोदरच्या बॅच सारखं नका करू गडबड. व्हॅली. अजून काय असं? व्हॅलीची बहीण कोण? ट्रॉली. ट्रॉली, लॉली असतं ना काहीतरी. सांगायचं नाही. ट्रॉलीची स्पेलिंग आहे ट्रॉली. ट्रॉली. ट्रॉली असते का रे? तुम्ही कधी मॉलमध्ये गेले का रे? नाही गेले? गेलो. असे घेतले का कधी ट्रॉली लोकांची का स्वतःची? काय गरज? त्यासाठी असते ट्रॉली. सामान ठेवण्यासाठी. कॅरी करण्यासाठी. वाव. ती ट्रॉली याच्यासाठी असते. तुम्ही या फक्त एकदा ट्रॉली घेतली, तुमचा पैसे देणारा माणूस कोण आहे त्याचं नाव दाखवा फक्त, त्याचं कार्डच खाली करून घेऊ सगळं. आपण आपल्या किराणा दुकानात इतकीशी पिशवी घेऊन येत जातो, तर इतकंच घेऊन येतो ना. त्यांच्या दुकानात ट्रॉली घेऊन गेलं, भरूनच आणायचे 2-4 हजार रुपयाचं मटेरियल. ट्रॉलीज. पॉइंट क्लिअर आहे का? चला फटाफट सांगा लवकर लवकर. मंकी. त्याचं पण काय झालं? मंकीज है ना. ऐकलं की नाही तुम्ही मंकी बात? मनी. मनीचं अनेक वचन काय मनीच होतं काय? होतं का रे? मनीचं अनेक वचन मनीच होतं? नाही सर. काही पण नका सांगू.
चला असे काही शब्द सांगा बरं या सिटी सारखे. हे असं जेव्हा होईल ना याच्या अलीकडे असं हे आलं ना वॉवल कोणी कॉन्सोनंट कॉन्सोनंट आलं ना मग IES करायचं. हा चला वाय अगोदर कॉन्सोनंट आला तर कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन. हा वाय जर व्यंजन आलं व्यंजन म्हणजे कोण कॉन्सोनंट म्हणजे कोण आपलं क ख ग ग ग आहे ना च छ ज ज ण ट ठ ड ढ न त त द द न प फ ब ब म य र ल व क्ष ज्ञ ना ते आले ना मग IES करायचं. मग काय करायचं त्याला IES लावा. पण वायला काय काढून टाकावं लागेल ना वायला. माहिती का आपल्या सगळ्यांना. हो. मला जे जे माहिती मला सांगा मलाच काही येत नाही. बोला पटापट पटापट. सिटीचं काय झालं सिटीज. सांगा अजून कोणकोणते शब्द आहेत. ब्युटी आहे ना ब्युटी ब्युटी ब्युटीचं काय होईल मग ब्युटीज. अगली. बेबी पण असतं ना की बेबी. नाव पाहिजे रे आपल्याला बेबीज. अगली हे काय नाव आहे का मला सांगा बरं. अगली नाव आहे. अगली विशेषण आहे बाळांनो. हा नाऊन पाहिजे ना तुम्हाला काय पाहिजे. नाउन. अगली विशेषण आहे ना मग लिहून घ्या बरोबर. चला झालं का सांगा. काय काय तुम्हाला सांगता येईल सांगा अजून. गॅलेक्सी गॅलेक्सी असते ना. गॅलेक्सीचा शुद्ध मराठी अर्थ कोण सांग. गॅलेक्सी. ऑल पार्टिसिपेंट सिलेक्ट करून डबल टॅप करा हा म्हणजे माझं तुम्हाला स्क्रीन दिसणार. गॅलेक्सीचं गॅलेक्सीला मराठीतून काय म्हणणार आपण गॅलेक्सी. सांगा रे सांगा ना. ब्रह्मांड. हो ब्रह्मांड. हा तारका मंडल ना नभमंडल. बर मग त्याचं काय झालं गॅलेक्सीज होईल ना. सीज. गॅलेक्सीज होईल की नाही. होईल होईल मला माहिती होईल. लिहून घ्या पटापट. चला अजून तुम्हाला काही माहिती असलं मला सांगा. मला काही येत नाही त्यातलं. दूध डेअरी मला चहा पिता पिता आठवलं. डेअरी पण असतं ना डेअरी. डेअरीचं स्पेलिंग काय कोण सांगतं मला. डेअरी नका सांगू पण. DAI. आणि डायरीचं काय स्पेलिंग. डायरी पण असते ना. डेअरीची बहीण पण आहे ना डायरी आहे की नाही सांगा भाऊ. आहे. कंपनी काय तुम्ही सांगत नाही बरं का. सगळं मलाच काम करायला होतं असं नाही होत. डेअरी डायरी फक्त मला वाटतं आदला बदल वाटतं ना दोघांमध्ये. येस नो सांगा रे सांगा ना. कंपनी याच्यासाठी न आला इथं र आला इथं तर र आलेलाच आहे ना. टॅक्सी टॅक्सी पण असतं ना एक टॅक्सी. पण ते आहे अगोदरच आहे असं वाटतं ना टॅक्सी ना. टॅक्सी तर असंच लिहिलं वाटतं ना. कसं लिहितं रे मुंबईवाले लोक टॅक्सी. TAX आहे काय माहिती. पण टॅक्सीज असं लिहिताना मात्र IES लिहितात मला माहिती. किती रूल लिहिले तुम्ही मोजके मोजके लिहा जेवढे आपल्याला माहिती तेवढे. उद्याला आपण अजिबात नाऊन शिकणार नाही. येत नाही कसं आपल्याला दिवस करत. चला सांगा अजून एखादा शब्द झाला का सांगून. किती रूल झाले मला सांगा ना. 1 2 3 4 म्हणजे नंबर पुढचा नेक्स्ट. सर आता 5th आहे. आता 5वा आहे ना. हो 4था कोणता दिला. केसेस ऑफ नाउन. चला शेवटी FE असला FE किंवा F असला हा बघा हा शब्द बघा लाईफ. हा लाईफ शब्द याच्या शेवटी काय आलाय FE आलाय ना. तर आपण त्याला काय करतो मग VES करतो ना. FE आला तर हो सर. हे लिहून घ्या. शेवटी जर FE किंवा F आला तर काय करायला पाहिजे VE असा एंड करायला पाहिजे म्हणजे त्याचं अनुवचन होईल. मग लाईफ फन एंड झाला म्हणून त्याचं काय झालं लाईव्स है ना. लिफ लिफ म्हणजे झाडाचं पान त्याचं काय होईल मग लिव्स. हाफ हाफ म्हणजे अर्धा मग त्याचं काय होईल रे हाफ. हे लक्षात ठेवा रे बाबा. का बरं 2-2 मिनिटाला सगळे बाहेर जात मला काही कळत नाही. चलो पटापट.
झालं का? सर नाईफ. हा, शाबास. नाईफ म्हणजे काय रे? चाकू ना? हो सर. चाकू म्हणजे सुरी का रे? चाकू. चाकू म्हणजे सुरी का? कोण सांगतं? चला फटाफट. चाकूवाले लोक. चल भाऊ, चाकूवरून मला वाईफ पण आठवली माझी. चला, वाईफ. कोण सांगतं चाकू आणि सुरीमध्ये काय फरक आहे? डू नो दॅट? चाकू आणि सुरी मधला काय फरक? नाही? अरे माहिती आहे की नाही? नाही माहित चाकू आणि सुरी? अरे सांगा तर खरं. माहित असेल तर हो, नसेल माहित तर नाही आहे सर. बोलले कसं कळेल? हा, चाकूला एकाच बाजूने धार असते. हा? सुरीला सुरीला ना बरोबर एका बाजूने धार असते रे. हम्म? चाकूला दोन्ही बाजून धार असते वाटतं ना. सुरीला एकाच बाजून धार असते ना, अशी कापायची छोटी. चाकू मोठा असतो, सुरी छोटी असते. काय काय असं आहे ना, सुरा मोठा असतो. चला भाऊ. बाकी पण ठेवा यो वगैरे. हा, यो यो आणि सिंग. चला, किती झाले? 5 झाले का? अजून एखादं घेऊन टाकू. चला, शब्दाच्या शेवटी जर डबल एकच स्वर डबल आला तर फक्त येस लावायचं. आवाज बंद करा रे. म्यूट ठेवा. बोलायचं असेल तेव्हा बोला. शेवटी एकच स्वर दोनदा आला तर. शेवटी एकच स्वर दोनदा आला तर फक्त येस लावा. फक्त येस लावा. सांगा मग आता कोणकोणते शब्द असे त्याच्यामध्ये एकच स्वर दोन दोन वेळा आहे. टॅटू आहे ना? टॅटू. तुमच्यापैकी कोणी टॅटू काढलेला आहे का रे? टॅटू नाही. नाही का? नाही. टॅटूची फार फॅड आहे ना आजकाल. लोक का कुठून कुठून काढून घेतात. काही काही लोक सगळ्या अंगावर टॅटू काढलेला आहे काही काही लोकांनी, है ना? करतात ना. याच्यामध्ये 2 वेळा ओ आलाय ना, फक्त एक येस लावून टाका. टॅटूज. अजून काय? ट्री. ट्री मध्ये 2 वेळा ई आलाय ना, मग आपण काय म्हणतो त्याला? ट्रीज. भरपूर सांगता येईल. बंबू. कोण कोण बंबूज हॉटेलमध्ये जेवायला गेलेलं आहे आपल्याकडे? माहिती का बंबूज हॉटेल? नाही माहित ना? काय रे तुम्ही. नाशिकमध्ये एक हॉटेल असं आहे जे सगळं बांबूंनीच बनवलेलं आहे. सुपर, खूप छान आहे. एकच गोष्ट फक्त वाईट आहे त्यातली, खूप पैसे लागतात जेवायला. कोण कोण आठवड्यातून एकदा तरी बाहेर जेवायला जातं? अवधूत सांगा फटाफट. हॉटेलमध्ये कोण कोण जेवायला जातं एकदा तरी? सर कधीतरी जातो. एखाद्या वेळेला. बर, आरती, सूरज, श्रद्धा. सर फिरायला गेलो तरच. ओके ओके. रोहिणी. नाही. एम्प्लॉई म्हणजे कोण रे? जो कामाला लावतो तो का जो काम करतो कोणाच्या तरी हाताखाली तो? कोण असतो एम्प्लॉई? एम्प्लॉई सर, कामाला जो माणूस हाताखाली employee. काम करतो तो. येस, जो काम करतो तो ना बिचारा. इथं डबल ई झालं. त्याला पण काय लावायला पाहिजे? नुसताच एकदाच येस. अजूनही तुम्ही भरपूर सापडू शकता. मधमाशी असते बी, तिला आपण बीज वगैरे म्हणू शकतो ना. आपण याला काय म्हणतो गुडघ्याला? नी म्हणतो ना आपण. KN नी. हा, नीज. हो सर. निज रे माझ्या तान्ह्या बाळा, है ना? नीज. ते पण घेऊ शकता. तुम्हाला अजून काही सापडलं तर ते पण सांगू शकता. चला, लिहून घ्या पटपट. मला सांगा, आपण पुसून टाकू. हा, झालं का? हो सर. किती पण हो नंबरचं नाही बघायचं आपल्याला. आपला मुद्दा कळणं महत्वाचं आहे ना.
नेक्स्ट जे काय असेल ते आता हा शब्द आहे समजा फादर इन लॉ. आपण काल लिहिलं होतं ना हा शब्द फादर इन लॉ. येस नो. हो. फादर इन लॉ ला कोणत्या Yes, प्रकारचा sir. शब्द म्हणतो रे आपण? कोणत्या प्रकारचा शब्द म्हणतो याला? कोणत्या प्रकारचं नाव नाही हे काल सांगितलं होतं मी. विसरले. काय कामाचे नाही रे. अरे याच्यामध्ये फादर पण आहे आणि लॉ पण आहे. दोन नाऊन एकत्र आले त्याला कोणतं म्हणतो आपण? गेले विसरून. लगेच मागे जाऊन बघतील आता वया बघतील मग सांगतील ना. सांगा पटपट. सर कंपाऊंड नाउन. मग श्रद्धा तर काही बोलतच नाही. हा दोन आपण बॅच करतोय आपल्याला सांगता आलं पाहिजे की नाही. दोन शब्द एकत्र आल्यावर कोणतं म्हणतं? कंपाऊंड म्हणतं ना. आपण काय फक्त डॉंकीज आहे का लिहून घ्यायला नुसतं उतारा करायला? आपण जे शिकलो हे सांगता पण आलं पाहिजे आपल्याला. दररोज अभ्यास करत चला याचा. हे दोघं एकत्र आले. दोन नाऊन आहे ना. फादर पण नाऊन लॉ पण नाऊन दोघांना जोडलं एकत्र. कोणतं झालं हे? कंपाऊंड नाऊन. कंपाऊंड नाऊनचे दोन प्रकार. एक कंपाऊंड नाऊन कोणतं? असं मध्ये डॅश डॅश मारलेलं असतं त्याच्यात कधी कधी. हा एक कोणतं ज्याच्यामध्ये डॅश बिश काय मारलेलं नाही? नोटबुक. काल आपण हे पण बघितलं होतं ना काल नोट आणि बुक. सांगा फटाफट. दोन प्रकारचे कंपाऊंड नाउन्स. एक मध्ये असे डॅश मारलेले किंवा दोन दोन तीन तीन शब्द एकत्र करून आणलेले असतात आणि एक असं असं चिटकून असतं दोघं एकमेकांना. हा दोघंही कंपाऊंड नाउन्स आहेत. जर डॅश मारलेलं असलं आणि याचं जर जास्त अनेक वचन करायचं असलं प्लुरल करायचं असलं तर फादर इन लॉचं प्लुरल काय होईल रे? लॉ ला येस लावावं लागेल का फादरला येस लावावं लागेल? सांगा. फादर. व्हेरी गुड. लिहा मग. कंपाऊंड नाउन मध्ये जो पहिलं नाउन आहे त्याला येस लावतात. हा सासरे म्हणायचं असेल तर फादर्स म्हणावं लागेल ना. फादर्स इन लॉ. सासूचं अनेक वचन काय होतं रे मराठीतून आरती? नाही सांगता येणार. हे त्याच्या मरी काय रे तुम्हाला पोरींना? रोहिणी सांगा. सासूचं अनेक वचन काय होतं? सासवा होतं का? इतक्या वेळ सांगता येत नव्हतं लगेच सांगता आलं का? कसं काय सांगता आलं लगेच? सर मी सांगू? तू नको सांगू आता. सांगून टाकलं त्यांनी ज्यांना सांगायचं ते. हा मग मदर इन लॉ असेल तर त्याचं अनेक वचन काय होईल? सांगा. मदर्स इन लॉ. राईट. लिहून घ्या हे. मदर्स इन लॉ. येस ला अंडरलाईन करा. पण नोटबुकचं अनेक वचन काय होईल रे? नोटबुक्स. ते नोटबुक्स. शेवटी लागेल ना. नोटबुक्स क्लासरूम्स आपण काल बघितलं ना. क्लासरूम हे पण कोण आहे? कंपाऊंड नाउन है ना. अजून तुम्ही टेक्स्ट बुक काही पण काढू शकता की फेसबुक है ना. परंतु फेसबुक आता कंपनी झाली त्यांनी दोन शब्द. फेसबुकला मराठीतून काय म्हणतात रे? फेसबुकला मराठीतून काय म्हणतात? सर पुस्तक. चेहऱ्याची वही. बुक म्हणजे पुस्तक आणि फेस म्हणजे काय? चेहरा. चेहरा. मग काय झालं? चेहऱ्याची वही. अरे वही नाही पुस्तक. चेहरा पुस्तक ना. हा पुस्तक. मग चेहरा पुस्तक. आमच्याकडे तर लोक त्याला थोबाड पुस्तिका म्हणतात. थोबाड पुस्तिका. चला कितवा झाला नियम काय माहिती मला. चला पुढे आणखी. ज्या शब्दाच्या शेवटी आय एस असेल आय एस तो काढून टाकायचा. ई एस लावायचा. बघा आणखी. हा इथे एक शब्द लिहितो मी. चला हा शब्द काय वाचा? ऍक्सिस. ऍक्सिस आहे. कोणता आहे हा? ऍक्सिस. हा शेवटी इस ने सुरू झाला ना आपण याचं प्लुरल करताना ऍक्सेस करायचं. कळतंय का बघा तुम्हाला हे? हा म्हणजे आय एस ने शेवट असेल तर आपण त्याचं प्लुरल करताना काय करायला पाहिजे? ई एस घ्यायला पाहिजे. पॉइंट लिहून घ्या. अनालिसिस सिंथेसिस असे काहीतरी शब्द असतात ना नाही? माहिती का तुम्हाला सिंथेसिस म्हणजे काय अनालिसिस म्हणजे काय? कोण कोण माहिती सांगा मला.
अगोदर लिहून घ्या. सांगा. ऍनालिसिस म्हणजे काय करतो आपण ऍनालिसिस मध्ये? जो एकत्र आणतो का लांब लांब नेतो? बोला. सर जवळ आणतो. ऍनालिसिस मध्ये नाही ऍनालिसिस मध्ये दूर दूर नेतो, विलग विलग करतो आपण त्याला. हा, हे पण IS आहे, त्याला पण ES करायचं. ऍनालिसिस, ऍनालिसिस. सिंथेसिस पण सिंथेसिस. डायग्नोसिस पण असतं ना एक, डायग्नोसिस. डायग्नोसिस डायग्नोसिस त्याच्यामध्ये ए पण असतं ना वाटतं डायग्नोसिस मध्ये. डायग्नोज एस असतो, ए पण असतो. डायग्नोसिस, डायग्नोसिस किंवा सिस असतं त्याला. डायग्नोसिस अनेक वचन होऊन जाईल त्याचं. ओएसिस, ओएसिस मध्ये तुम्हाला ओएसिस काय असतं? ओएसिस कोण सांगतो? ओएसिस कुठे असतं? ओएसिस रे, ऐकलंय का तुम्ही कधी ओएसिस याच्याबद्दल? काय ओएसिस ऐकलंय कधी? ओएसिस अरे तुम्हाला एवढं माहित नाही ओएसिस? सूरज, नाही. एकदम वाळवंटाच्या भागामध्ये कुठेतरी एखाद्या ठिकाणी पाणी दिसतं ना, ऐकलं का ही स्टोरी कधी? हा, जिकडे हो. खूप वाळवंट आहे ना, तिथे कुठेतरी एखाद्या ठिकाणी पाण्याचं छोटस डबकं, छोटस तलाव अवेलेबल असतो, विहीर असते एखाद्या ठिकाणी. हा, साठा असतो पाण्याचा, त्याला म्हणतो ओएसिस. मरुस्थळ त्याला मराठीमध्ये म्हणतात. हा, ओएसिस त्याचं पण अनेक वचन ओएसिस असं होऊन जाणार. घेऊन टाका, पुसून टाकू मग आपण. हा, चला लिहिलं का सांगा. हो. सर चला. अजून कधी कधी काही काही शब्द असतात ना, मीडियम मीडियम सारखे. मीडियमचं अनेक वचन काय होतं? कोण सांगतो मीडियमचं अनेक वचन? सांगा बरं. मीडियम. आपण त्याचं अनेक वचन मीडियम करतो ना, मीडियम्स. मीडियम. परंतु मीडियम, मीडियम म्हणजे काय बरं? मीडियम म्हणजे काय? मध्यम. मध्यम. माध्यम. मग जेव्हा एक माध्यम असतं त्याला मीडियम म्हणतात, आणि अनेक माध्यम जेव्हा असतात तेव्हा त्याला मीडिया म्हणतात ना. मीडिया शब्द ऐकलाय का नाही कधी? हा, हो. तसा तुम्ही. हो. मग आपण काय लिहायला पाहिजे? पॉईंट काय लिहिता? ज्या शब्दाच्या शेवटी UM असेल, OM असेल, ON असेल, हा, त्यांना ना ए लावून पण अनेक वचन होऊन जातं त्याचं. ठीक आहे, लिहून टाका. जर UM ने एंड झाला, OM ने, ON यांनी जर एंड झाला, ने जर शेवट असेल तर ए लावला तरी पण प्लुरल होऊन जाईल. मीडियमचं मीडिया होऊन जाईल. बॅक्टेरिया हा शब्द ऐकलाय का तुम्ही कधी? बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे एक जंतू असतो का जास्त? विषाणू ना, विषाणू असतो ना बॅक्टेरिया म्हणजे. हा, हो. मग एकाला म्हणतात का जास्तला बॅक्टेरिया? बॅक्टेरियाज. नाही का ताई? जास्तला सर. हा, एकाला ना बॅक्टेरियम म्हणतात. बॅक्टेरियम लिहून घ्या, येईल कामाला कुठेतरी येईल ना, एखाद्या पेपर मध्ये वगैरे आलं ना, तुमचा एखादा मार्क येऊन जाईल तुम्हाला. आवाज बंद करा. सूरज, काय चाललंय सेलिब्रेशन? बॅक्टेरियम असतो, त्याला बॅक्टेरिया म्हटलं जातं नंतर. बॅक्टेरियम, बॅक्टेरिया.
अजून डेटा पण असतो ना, ज्याला डाटा म्हणतो आपण, आरती. हा, डेटा हो. किंवा डाटा म्हणतात ना. हो सर. काय असतं डाटा म्हणजे काय? आता सर साठवलेलं काय? हा, माहिती ना, साठवलेली माहिती ना, स्टोअर्ड इन्फॉर्मेशन, राईट. याचं पण काय होतं माहिती तुम्हाला? डेटम होतं, डेटम. डेटा नाही ऐकलं ना कधी आजपर्यंत? तुम्हाला परीक्षा नाही. खूप मजा येईल. डेटम म्हणजे एक माहिती, डाटा म्हणजे खूप सगळ्या माहिती एकत्र केलेल्या असतात, त्याला म्हणतात डाटा. चलो चलो चलो. फेनोमेना ऐकलंय का रे कधी? फेनोमेना, फेनोमेना हा शब्द ऐकलाय कधी कोणी? फेनोमेना Yes, sir. ऐकलंय. कशाला ऐकलंय म्हणतो पण फेनोमेना? हा, सर ऐकलंय. फेनोमेनन म्हणजे घटना. हा, लिहून ठेवा, इन्सिडेंट. फेनोमेनन म्हणजे इन्सिडेंट. त्याच्यातलं एन काढून टाका, ए करून टाका, फेनोमेना करा त्याला. हा, फेनोमेना, फेना ही लेना, ते ऐकलं असेल तुम्ही, फेना ही लेना है ना. फेनोमेना. करिक्युलम है ना, करिक्युलम है ना, करिक्युलम. बायोडेटा. काय बायोडेटम, आपण त्याला बायोडेटाच म्हणतो, सगळी माहिती एकत्र केली असते ना त्याला. करिक्युलम असलं तर करिक्युला. करिक्युला माहिती का तुम्हाला? एक जर करिक्युलम असलं ना, त्याला करिक्युला म्हणतात. सिलेबस एक असलं ना, त्याला अनेक असतं, त्याला सिलॅबी म्हणतात. माहिती का तुम्हाला? हे छोटे छोटे ल्युरल आहे ना, हे माहित करून घ्यायला पाहिजे आपण, बरं का. फार कामाची गोष्ट आहे. परंतु तुमचं काही त्याच्यावरून काम अडत नाही ना कधी, म्हणून तुम्हाला त्याची गरज नाही पडत. काय बरोबर? घ्यावर लिहून पटपट, चला सांगा मला, झालं की? लिहिलं सर. किती पॉईंट झाले बाबा? 5-7 झाले की नाही अवधूत? 7 झाले. 6 झाले सर. जेवढे झाले असतील तेवढे, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण फक्त हे शिकतोय की एखाद्या शब्दाचं अनेक वचन काय होतं. असं नको व्हायला की एखाद्या परीक्षेमध्ये याच्यातला एखादा शब्द, आता कोणता शब्द असा होता बरं जो तुम्हाला नवीन शिकायला मिळाला आज? हे मला माहितच नव्हतं, पहिल्यांदाच कळलं आज. होतं का रे एखादा असं? सांगा बरं. फेनोमेना. राईट ना. नाही. मग असं एखादं जर आला बिला चुकून आपल्याला जर कळलं तर मग आपला फायदा होईल ना, का नाही होणार? होय. मग तेवढंच पाहिजे फक्त. चला आता काय करूयात, नाऊनच्या संदर्भातले काही महत्वाचे नियम आहेत, हा ते लक्षात ठेवा. लिहून टाका, काही महत्वाचे रूल्स, काही आणखी IMP रूल्स रिगार्डेड टू नाउन. नाउनच्या संदर्भातील काही महत्वाचे नियम आपल्याला माहित पाहिजे. जसं की काही काही शब्द नेहमी प्लुरलच वापरले जातात, ते कधीच सिंग्युलर वापरले जात नाही. लिहा बरं पहिला पॉइंट, काही शब्द नेहमी प्लुरलच वापरले जातात. ऐकून ऐकून लिहू शकता ना? हो. लिहा, काही काही शब्द नेहमी प्लुरलच वापरले, अनेक वचनीच वापरले जातात. त्यांचं काय असतं दुसरं? एक वचन केलं जात नाही, ते तसेच वापरले जातात. लिहून ठेवा. आणि ते नाऊन असतानाची गोष्ट झाली आपली. हा, हे सगळे नाऊन असले पाहिजे, पण नाव असलं पाहिजे कशाच तरी, तेच मग. फॉर एक्झाम्पल उदाहरण लिहून घ्या त्याचे, म्हणजे आपल्याला थोडं समजतंय ना. कोण? फॉर एक्झाम्पल्स, हे सर पॅन्ट्स. आपण मराठी पोरं तर एकच पॅन्ट म्हणतो का रे? अवधूत तू काय म्हणतो घरी, पॅन्ट का पॅन्ट्स? पॅन्ट. माझी पॅन्ट कुठे आहे असं म्हणतो ना. हा. परंतु इंग्लिश मध्ये पॅन्ट्स असतं. हा, लिहून ठेव. व्हेअर इज माय पॅन्ट म्हटलं ना चुकून जाईल बरं का. याच्यानंतर वेअर आर माय पॅन्ट्स म्हणायचं घरामध्ये. मम्मी वेअर आर माय पॅन्ट्स. स्पेसिस. स्पेसिस हा शब्द ऐकलाय का कधी? सायन्स मध्ये गेला असेल शाळेमध्ये. स्पेसिस, हो. स्पेसिस म्हणजे काय रे? जाती ना, त्याच्या प्रजाती आहे ना. हो. तर स्पेसिस हा शब्द नेहमी नेहमी प्लुरल वापरला जातो.
एकच स्पेस ही करायची नाही त्याची कधीच, हा, आणि एक वचन करायचे त्याचे. केव्स, सीझर्स, भरपूर शब्द मला घेता येतील. रूल जर लक्षात राहिला ना तुम्हाला, तुम्ही असं एक टाईप करू शकता गुगल वरती. द नाउन्स विच आर ऑलवेज प्लुरल, ते लिहून घेऊ का? द नाउन्स, सर्च काय करायचं ते सांगतो ना. विच आर ऑलवेज प्लुरल, असे आम्हाला नाउन सांगा की जे नेहमी ऑलवेज प्लुरलच असतात, त्यांची यादी कृपया सांगा. हे तुम्ही गुगलला विचारा, गुगल भाऊ तुम्हाला भरपूर शब्द सांगतील ना. घेऊन टाका. व्हेजिटेबल्स, अवधूत आज काय भाजी केली घरी रे बाबा? सर भात केला होता. ये बा, पांढरा भात. नाही, मसाले भात. हा, वा वा वा, तुझं फेवरेट आहे का रे? तसं काय नाही सर, मीडियम. ओके ओके. आरती, व्हॉट इज युअर फेवरेट डिश? चिकन बिर्याणी. ओ, शिवा 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 शिवा, माझ्यासाठी पण ठेवा. शिवा शिवा शिवा, माझ्यासाठी पण ठेवा. शिवा शिवा शिवा. रोहिणी ताई, तुम्हाला काय आवडतं खायला सगळ्यात जास्त? रोहिणी, पोळी भाजी. पोळी भाजी. अरे रे रे, काय. चला, ट्राउझर्स. ट्राउझर्स, एक ट्राउझर नसते, हा, ट्राउझर्स. ठीक आहे. केव्स, केव्स म्हणजे काय रे? कोण सांगतो केव्स? गुहा. गुहा. व्हेरी व्हेरी नाईस. केव्स म्हणजे गुहा. का बरं त्याला केव्स म्हटलं जातं? नुसती केव का बरं नाही म्हणत? हम्म? कारण ती इतकी डीप असते ना मध्ये, इकडे तिकडे एकदम, त्यामुळे कुठून काय फाटा फुटला, इकडून परत इकडे गेला. आता मग एक काहीतरी किती मजूर अडकले होते मध्ये रे, 41 काहीतरी मजूर अडकले होते ना. हो सर. ते असंच मध्ये गेले होते, टनेल मध्ये, असे गुहेमध्येच गेले होते कुठतरी निघून, आणि पार कुठतरी जाऊन बिचारे अटकून पडले होते ना. कोणत्या माणसाने त्यांना बाहेर काढलं? नाव सांगता का मला त्याचं? काही माहित नाही, खायला येते मी नुसते. हा, जरा सर्च करत चला, नुसते एक किडे नका बनवू अभ्यासातले. आपल्या अवतीभोवती काय चाललंय, कोण कुठे काय करतंय, काही माहित नाही राहत आपल्याला. गॉगल्स घ्या, गुगल नाही, गॉगल्स. हा, सीझर्स, गॉगल्स, सेव्हिंग्स. हे माझं सेव्हिंग आहे असं नाही म्हणायचं. हा, जर आपण असं म्हटलं दिस इज सेव्हिंग, हा, याचा अर्थ काय होईल माहिती का? हे कोणीतरी दुसऱ्याला सेव्ह करतंय असं होईल, वाचवतोय बरं का हे. तसं नाही म्हणायचं. दीज आर माय सेव्हिंग्स. हा, लक्षात ठेवायचं. हे शब्द नेहमी काय केले जातात? अनेक वचनीच वापरले जातात. दीज सम वर्ड्स आर देअर, दे आर ऑलवेज युज्ड प्लुरल. लिहून झालं की सांगा पटापट मला. झालं सर. चला पुढे. नंबर 2, याच्या उलट काय सांगा बरं तुम्ही. काही शब्द फक्त सिंग्युलरच वापरले जातात, लिहा. काही शब्द उलटा. हा, नंबर 2, त्याला सर्च करताना हा टॅग वापरू शकता. द नाउन्स विच आर ऑलवेज युज्ड, ऑलवेज सिंग्युलर. हे तुम्ही गुगलवर यांना सर्च करू शकता. असे शब्द सांगा की जे नेहमी सिंग्युलर असतील, ते अजिबात प्लुरल नसतील. सांगा बरं, 1-2 तुम्हाला माहित असतील तर. कॅश, मनी. हा, कॅशला आपण बघितलं आता ना, सिंगल. मनी, बिझनेस, है ना, पोएट्री. पोएट्री म्हणजे कविता ना, लिहून टाका. हे नेहमी सिंगल राहतात. हा, इन्फॉर्मेशन, हे लिहून. अजून काय काय जे सिंगल आपण वापरतो सर, नेहमी? एक विचारायचं होतं. हा, बोला. व्हेजिटेबल्स तुम्ही आता प्लुरल मध्ये सांगितलं ना, मग एक व्हेजिटेबल असेल तरी व्हेजिटेबल्सच म्हणणार, आणि खूप सारे असतील तर कसं म्हणणार मग?
वा वा, खूप सुंदर. आपल्याला आहे ना, जेव्हा हे शब्द वापरायचे असतात, हा, आय एम परचेसिंग व्हेजिटेबल असं म्हणतो का आपण कधी? नाही. नाही ना. आपण दिस इज व्हेजिटेबल, हा, असं तुम्हाला म्हणायचंय ना, मी असं म्हणू का दिस इज व्हेजिटेबल असं म्हणायचंय ना? हा, हा हा. आपण म्हणायला पाहिजे इज दिस वन ऑफ द व्हेजिटेबल्स असं म्हणायला पाहिजे. हा, इज दिस वन ऑफ द व्हेजिटेबल्स, इज दिस अ काइंड ऑफ व्हेजिटेबल्स असं म्हणायला पाहिजे, नुसतंच नाही. हा, दिस इज व्हेजिटेबल नाही म्हणायला पाहिजे. ओके, ओके. म्हणजे खूप मी छान. आणि एक विचारत भाजी विकत घेतली आणि मी खूप भाज्या विकत घेतल्या, हे आता कसं होईल वाक्य? मग आय बॉट सम पीसेस ऑफ व्हेजिटेबल्स, त्याप्रमाणे त्याचे सम काइंड ऑफ व्हेजिटेबल्स म्हणू शकता तुम्ही त्याला. तुमच्या जुड्या बिड्या काय असतात आणि माहिती, एकच घेतली एलिमेंट्स असेल म्हणू शकता. एकच घेतली असेल तर काय सांगितलं? वन ऑफ व्हेजिटेबल म्हणा. अच्छा. आय टूक वन ऑफ द व्हेजिटेबल्स. ओके. आणि मग त्या एका व्हेजिटेबलला काहीतरी नाव असतं की नाही, हम्म. ते तुम्ही सांगू शकता. ब्रिंजल्स घेतले, पोटॅटोज घेतले, तुम्ही काय आणखी घेतलं, जे जे कोणते व्हेजिटेबल्स घेऊ शकतात ते. परंतु जेव्हा एक रेग्युलर यूज आपण वापरत राहतो त्यावेळेला व्हेजिटेबल हा सिंगल वापरत नसतात, नेहमी व्हेजिटेबल्स असंच वापरलं जातं. हा, दे आर ऑलवेज यूज इन व्हेजिटेबल्स कॉमन लँग्वेज मध्ये. ओके. आपण असं नाही म्हणू शकत की समजा शेतकऱ्यांनी एक जरी भाजी पेरली, एक उगवली, एकच भाजीचं उत्पन्न जरी घेतलं ना, असं नाही म्हणू शकत की ही इज कल्टिवेटिंग व्हेजिटेबल. ठीक आहे. मग का बरं असं असं पण तुमचा प्रश्न असू शकतो, असं का बरं? शेतकरी का फक्त एकच रोप उगवतो का, मला सांगा? नाही. नाही ना. तर एकच झाड, अजून मिरचीचं 2-4 मिरची त्याच्यात पण एकच मिरची येते का? नाही ना. नाही. मेथी लावली आपण, कोथिंबीर वगैरे धने काही पण लावलं तर त्याचे अनेक येतात ना बाहेर, प्लेंटी ऑफ. म्हणून व्हेजिटेबलला नेहमी व्हेजिटेबल्स म्हणायला पाहिजे. ओके, सेम याचं बघा आता इन्फॉर्मेशन. आता ऍडवाइस कोणतं पण एक घ्या. आता याच्याबद्दल आपण काय बघतोय की हे नेहमी काय वापरले जातं, सिंगल वापरले जातं, बरोबर. आता सेम प्रश्न रोहिणी तुम्ही विचारू शकता, कोणता? मग का हो? आता तुम्ही म्हणता हे सिंगल वापरा, एकच इन्फॉर्मेशन किंवा ऍडवाइस, एकच ऍडवाइस आहे. हा, मला जर 2 द्यायचे असतील तर कसं करणार सांगा बरं? मग तुम्हाला 2 सल्ले द्यायचे आहेत ना. रोहिणीताई बोला माझ्याशी. हो हो. एक सल्ला दिल्यावर तुम्ही ऍडवाइस म्हणता की नाही, दिस इज माय ऍडवाइस. आणि 2 द्यायचे असतील तर काय म्हणणार? दीज आर माय ऍडवाइसेस असं म्हणणार? नाही. नाही ना. हे लक्षात ठेवा, ह्याच प्रकार चालायचं त्याला पण. तो पण त्याचा याच्या उलट आहे ना ते. आपण मगाशी काय म्हटलं, तो त्याचा पहिला भाग झाला की काही जण फक्त प्लुरल वापरतात, आणि हा त्याच्या उलटा रिव्हर्स, काही जण फक्त सिंगल वापरतात. हा, मग आता म्हणून 2 ऍडवाइस दिले ते कसं बोलणार, का नुसतं हा, ऍडवाइस दिला असं बोलणार? करेक्ट. आपण असं, त्यांनी मला 2 ऍडवाइस दिले, एक तर त्यांच्याशी बोलू नको आणि दुसरं तू फक्त माझ्या बरोबर राहा, असे 2 ऍडवाइस देऊ शकतो की नाही तो? हो. मग 2 ऍडवाइस असतील ना तर म्हणायचं 2 पीसेस ऑफ ऍडवाइस म्हणायचं अशा वेळेला. हा, अच्छा. कळलं का हे? हो. पण ऍडवाइसला ऍडवाइसेस करायचं नाही, हे नेहमी सिंगल राहतात. नॉलेज झालं, ऍडवाइस झालं, इन्फॉर्मेशन झालं, हे कधीही प्लुरल नसतात. जर प्लुरल करायचे असतील तर हे पीसेस, 1 पीस ऑफ ऍडवाइस, 2 पीसेस ऑफ ऍडवाइस असं करायचं त्याला. हा, इन्फॉर्मेशन पण त्यांनी मला 3 प्रकारच्या माहिती दिल्या असं म्हणायचं असलं तर ही गेव मी 3 पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन. ठीक आहे, 3 काइंड ऑफ इन्फॉर्मेशन, पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन. सगळ्यांनी लिहून ठेवा बरं हा पॉइंट. हे जर अनेक असतील तर काय करणार? हा, असे विचारत चला प्रश्न, म्हणजे तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायला मिळतं. आणि सर मागच्या कपेला आपण एक बघितलं, लॉट एक लॉट सेकंड ना, ऑफ आणि आमच्याकडे सुंदर लॉट्स सुंदर ऑफ. फटाके वाजताय, काय झालं इकडे काय माहित लोकांना. हॅलो. फटाके मग हॅलो. मला ऐकायला येत नाही. हा, विचारा, तुमचा आवाज पण कमीच आहे. लॉट ऑफ आणि लॉट्स ऑफ असं एक बघितलं आपण, तर मी इन्फॉर्मेशनला वापरताना लॉट ऑफ इन्फॉर्मेशन वापरणार का लॉट्स ऑफ असं वापरणार? खूप सारी तुमचा प्रश्न असा आहे की लॉट ऑफ आणि लॉट्स ऑफ मध्ये काय फरक आहे ना, हा. असं ना. हो हो. एकदम सोपं आहे बघा.
जेव्हा एकच गोष्ट एवढी मोठी आहे ना, हम्म. बाई ग मला एवढं काम पडलं, एवढं काम म्हणतो की नाही आपण, तेव्हा एका गोष्टीला लॉट म्हणजे काय मला सांगा बरं. लॉट म्हणजे बल्क मध्ये किंवा मोठ्या क्वांटिटी. लॉट म्हणजे काय, एक लॉट चाललाय म्हणजे एक गठ्ठा चाललाय, राईट ना. एक लॉट म्हणजे एक गठ्ठा, एक त्याचा सेट. ओके. हो. जेव्हा तुम्ही लॉट ऑफ वर्क म्हणता ना, त्यावेळेला एकच काम मोठ्या प्रमाणामध्ये, एकच गोष्ट मोठ्या प्रमाणामध्ये. आय हॅव लॉट ऑफ टेन्शन, एकच टेन्शन मोठ्या प्रमाणात. आणि लॉट्स ऑफ मध्ये ते कळत असेल ना तुम्हाला, येस लावलं याला. हा, अच्छा. व्हरायटीचे हो. येणार त्याच्यामध्ये. एक टेन्शन, एक टेन्शन, एक टेन्शन, एक टेन्शन. समजतंय का बघा बरं, पटपट सांगा मला, समजलं नाही समजलं. येस और नो. येस. रोहिणीताई कळतंय का? हे जर मी इन्फॉर्मेशनला लावलं समजा, हा तर हा, लॉट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे एका टॉपिक वरच इन्फॉर्मेशन जास्त येस दिलेली आहे. येस. आणि आणि लॉट्स ऑफ म्हणजे वेगवेगळ्या टॉपिक वरचे, असं आहे का? पहिली गोष्ट आहे ना, तुम्ही इन्फॉर्मेशनच्या जोडीला पीसेस लावा. हा, नंबर एक. तेव्हा तुम्ही लॉट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणता तेव्हा हे बरोबर आलं की तुम्हाला एकाच इन्फॉर्मेशन बद्दल, एकाच माहितीची खूप मोठी क्वांटिटी मिळाली, बरोबर. आय हॅव अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट इट, राईट. येस. पण तुम्ही असं नाही म्हणू शकणार आय हॅव लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन, असं म्हणणार का? नाही. नाही ना. लॉट्सच्या नंतर परत पुढे प्लुरल असतं, माहिती का तुम्हाला हे? नाही. लॉट ऑफ सिंगल आहे ना, हो. लॉट्स ऑफ मेनी आहे ना. हो. मग इन्फॉर्मेशन कधी मेनी होते का? अच्छा. कळलं. कळलं का मी काय म्हणतोय ते? हो हो, कळलं. म्हणून जास्त 1 2 3 4 माहिती जर तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही त्याला काय म्हणायला पाहिजे, मेनी पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन, मेनी काइंड ऑफ इन्फॉर्मेशन, मेनी पार्ट्स ऑफ इन्फॉर्मेशन. इकडे तुकडे करून घ्यायचे. इन्फॉर्मेशनला इन्फॉर्मेशन्स नाही म्हणायचं, ऍडवाइसला ऍडवाइसेस नाही म्हणायचं, नॉलेजला नॉलेजेस नाही म्हणायचं. बघा समजतंय का तुम्हाला? पोएट्रीला पोएट्रीज नाही म्हणायचं. समजत असेल तर पुढे जाऊया, नसेल समजत परत इथे रिव्हर्स. लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणू शकतो ना, पण नाहीच म्हणू शकत. अच्छा. लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन नसतं. अच्छा. ठीक आहे. त्याच्याऐवजी काय असतं? Many pieces of मेनी information. पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन, मेनी काइंड्स ऑफ इन्फॉर्मेशन, मेनी सेट्स ऑफ इन्फॉर्मेशन. एक प्रश्न होतोय का तुम्हाला क्लिअर? हो, झाला. पुसू का याला? हो हो, चालेल. बरं, काय लिहिलं दादा आता? की काही काही असे असतात नाउन्स की जे काय राहतात, सिंगलच राहतात. लिहिलं का? हे लिहिलं का तुम्ही? द नाउन्स विच आर ऑलवेज रिमेनिंग सिंग्युलर ओनली. हो. लिहिलं का नाही? हो सर. चला पुढचं. काही काही नाउन्स आहे ना, दिसायला तर ते प्लुरल दिसणार, यस वगैरे लावलेलं असणार त्याला, पण ते प्लुरल नसणार, ते सिंगलच असणार. पॉइंट नोटेड. काही नाउन्स दिसायला प्लुरल, ब्रॅकेट मध्ये यस लावलेले असं तुम्ही म्हणू शकता. दिसायला तर प्लुरल आहेत ते, परंतु ऍक्च्युअली ते प्लुरल नाही आहेत. ऍक्च्युअली ते कोण आहे? सिंग्युलर आहेत. दे अपियर टू बी प्लुरल बट दे आर नॉट प्लुरल. इंग्लिश मध्ये लिहायचं असेल तर लिहून ठेवा. देर आर सम नाउन्स which appear to be plural but they are not plural, they are just singulars. सांगा बरं 2 4 तुम्हाला कोणकोणते माहिती असतील ज्याला यस लागलेला असतो, शेवटी यस लागलेला असतो बरं का त्याला, पण तो सिंगलच असतो, तो काही हे नसतं, खूप जास्त नसतं, म्हणजे प्लुरल मध्ये नसतं. कोणतंही सांगा, मी तुम्हाला धक्का मारून देऊ का?
पॉलिटिक्सच्या शेवटी यस लागलं की नाही? हो. मग जे 4-5 पॉलिटिक्स झाले का? एकच पॉलिटिक्स झालं? एकच एकच इकॉनॉमिक्स झालं ना? असं सांगा तुम्ही कोणते पण तुम्हाला माहित असले. मॅथमॅटिक्स है ना, इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स, फिजिक्स. फिजिक्स असे कुठे पण घेऊन टाका. हा, एथिक्स, काहींचा एथिक्सचा पेपर पण असतो ना, लिहून टाका. इनिंग्स, इनिंग्स पण फार. न्यूज, हा, इनिंग्स माहिती आहे का तुम्हाला? इनिंग्स कुठं असते? क्रिकेट शाबास. आणि त्याला नेहमी यस लागलेला असतो, हो परंतु एकच असते ती. हा, दिसायला प्लुरल परंतु असायला मात्र सिंगल. सिविक्स. काय म्हणतोस? सिविक्स. सिविक्स. वा वा, बहुत अच्छे. सिविक्स पण असणार. हा, ठीक आहे. चला, टाइम आपला संपलाय. जास्त वेळ आपल्याला पण थांबता येत नाही, कारण पुढे आणखी शेड्यूल आहेत. त्यामुळे आपण इथे थांबूयात. हे बघा, तुम्ही किती किती जास्त शिकले याच्यापेक्षा तुम्हाला किती समजलं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही? हो हो. सर आजच्या लेक्चर मधून आपल्याला थोडं थोडं तर काहीतरी कळलं असेल ना, का नाही कळलं काहीच? गोळीबार झाला. कळलं सर. डेटमचं डेटा होतं हे आपल्याला कळलं, करिक्युलमचं करिक्युला होतं ना, सिलेबसचं मी सांगितलं सिलेबी होतं, आणखी बाकीचे काय काय असतील ते मीडियमचं मीडिया होतं हे आपल्याला कळलं. इन्फॉर्मेशन सिंगलच राहतं, त्याच्यात एक्स्ट्रा करायचं असेल तर पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे, ते कळलं. आता इथे कुठेतरी इनिंग्स लिहिलं तर 90% वेळेला असं वाटतं की इनिंग्स म्हणजे 2 इनिंग्स झाल्या, है ना? वाटतं की नाही? असं 2 झाले की नाही, असं वाटतं की नाही? हा, याला स्टार करून ठेवा आरती. इनिंग्स वाला वाक्य बऱ्याच एक्झाम मध्ये 100% विचारतात आणि खूप मुलं त्यामध्ये फेल जातात. त्यांना असं वाटतं इनिंग म्हणजे 2 इनिंग्स बद्दल विचारलंय, परंतु इकडची टीम आणि इकडची टीम दोन्ही टीमा खेळून एक डाव जेव्हा कम्प्लीट होईल, दॅट टाइम वी कॉल दॅट वॉज द फर्स्ट इनिंग्स. तर इनिंग्स हा नेहमी सिंग्युलर वापरला जातो. ठीक आहे. ओके, टुडेज इनिंग वॉज दॅट. चला मग काय करूयात, थांबूयात आज. येस, ओके सर. चलो भेटूयात उद्याला आपण. हा, आपल्या नेहमीच्या वेळेत. येस सर बाय बाय. टेक केअर. बाय सर बाय सर.